ठोक वार्तांकन रोखठोक बातमी। अल्निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापही पाऊस पडला नाही। जिल्ह्यातील पाणी जपून वापरलं पाहिजे। शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। विजेची अडचण माहिती असल्याचं सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना आजपासून 2 ऐवजी 5 तास वीज मिळणार असल्याचं सांगितलंय। डीपी जळाल्यास 3 दिवसात दुसरा डीपी देण्याचं नियोजन केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आमदार सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजित पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 8 तास वीज देण्याची आग्रही मागणी केली। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील म्हणाले, उजनी काठावर इंदापूर तालुक्यात 8 तास तर करमाळा तालुक्यात 2 तास वीज दिली जाते। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे। आम्हालाही 8 तास वीज द्या, तशीच व्यथा आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली। कर्नाटकात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना 8 तास वीज मिळते। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र 2च तास वीज मिळते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलंय। उजनीत कृष्णेचे पाणी आणि उजनीतील गाळ व वाळूचा उपसा व्हावा। कृष्णेचे पाणी उजनी धरणात यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे केली। वाळू उपशासाठी न्यायालयातील विषय मार्गी लागले। इतर विभागांची मंजुरीही मिळाली आहे। लवकरच ही प्रक्रिया होईल। कृष्णेचे पाणी उजनीद्वारे मराठवाड्याला देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। हा लवकरच निधीसाठी उभारला जात आहे। लवकरच मुख्य कामाची निविदाही काढली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे। नीरा, टेंभू, भाटघरच्या पाण्याची मागणी। माळशिरस, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांना टेंभू, नीरा, भाटघर व वीर धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार समाधान अवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तम जानकर व आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे। 2 दिवसात डीपी शेतकऱ्यांना मिळालेला डीपी 2 दिवसात उडतो, त्यानंतर 15 दिवस डीपी मिळत नसल्याचा मुद्दा मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपस्थित केला। डीपी खराब आहेत की डीपीसाठी वापरले जाणारे ऑइल खराब आहे हे माहीत नाही, परंतु ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर असल्याचं त्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।